नमस्कार. मी ऋषिकेश बाबूराव गोळेकर, जिओलॉजिस्ट म्हणजे भूवैज्ञानिक किंवा भूशास्त्र अभ्यासक. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आहे. मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये आहे. हे पुरुषोत्तमपुरी गाव आहे. हे किट्टी आडगाव नावाचं जे महसूल विभाग आहे माजलगाव तालुक्यात, त्यामध्ये हे येतं. तर आपण बघू शकता ह्या वर्षीची एल निनोची कंडिशन असल्यामुळं राज्यामध्ये किंवा देशामध्ये पावसाची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला तूट बघायला मिळालेली आहे. काही भागात खूप अतिवृष्टी होत आहे, तर काही भागात खूप मोठ्या प्रमाणात आवर्षण स्थिती निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीने एल निनोचा परिणाम हा असा असतो, एकतर पाऊस जास्त पडतो किंवा कमी पडतो, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. तर आज आपला व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे की जो आमचा भाग आहे माजलगाव तालुका किंवा पूर्ण मराठवाडा किंवा महाराष्ट्राचा बराचसा 82% ऑफ द महाराष्ट्र, 82% महाराष्ट्राचा भूभाग असा आहे की जो दख्खनचे पठार म्हणून गणला जातो. आणि हे 65 मिलियन म्हणजे 650 लाख वर्षापूर्वी हे इथं व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी झाली. मोठ्या प्रमाणात व्हॉल्कॅनो बाहेर आल्यामुळं लावा रस आला आणि लावा रसापासून हा बेसॉल्ट रॉक बनला. आणि बेसॉल्ट रॉक बनल्यानंतर 65 मिलियन इयर्स म्हणजे 650 लाख वर्षापासून 560 लाख वर्षापर्यंत त्याचं वेदरिंग आणि इरोजन मोठ्या प्रमाणात होत होतं. त्याच्या नंतरच्या काळामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी होती व्हॉल्कॅनीची, ही साधारणतः 650 लाख वर्षे ते 560 लाख वर्षापर्यंत ही कंटिन्युअसली चालू होते. त्यानंतर व्हॉल्कॅनिझम झाल्यानंतर 560 लाख पूर्वीपासून ते आजपर्यंत मोठ्या प्रमाणात ह्या रॉकची जो बेसॉल्ट रॉक होता हा डेक्कनच्या ट्रॅपवर, दख्खनच्या पठारावर, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि खास करून मराठवाडा प्रांत असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात रॉकची झीज झाली. झीज म्हणजे काय, वेदरिंग झाली, इरोजन झाले. हे कशामुळे झालं? वाऱ्यामुळं आणि पावसामुळं. आणि त्यापासून वेदरिंग होऊन मोठ्या प्रमाणात सॉईलची निर्मिती झाली. आणि कुठल्या सॉईलची निर्मिती झाली तर ती आहे ब्लॅक कॉटन सॉईल. तिला आपण मराठीमध्ये गाळाची मृदा असं सुद्धा म्हणतो. ब्लॅक कॉटन, कापसाची काळी मृदा असं म्हणतो. आपण बघू शकता ही ब्लॅक कॉटन सॉईल आहे. तर ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये मोठ्या प्रमाणात जे बेसाल्टमध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स आहेत, सिलिका असेल, ॲल्युमिनियम असेल, कॅल्शियम असेल किंवा सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, ऑगाईट नावाचा जो मिनरल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम उपलब्धता असते. यामुळे ह्या ब्लॅक कॉटन जी सॉईल आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा खास करून, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, बीड असेल, नांदेड असेल, परभणी, हिंगोली असेल, त्याचबरोबर सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूरचा भाग असेल, अहमदनगरचा भाग असेल, हा जो भाग आहे हा डेक्कन ट्रॅपपासून बनलेल्या खडकापासून ह्या मातीची निर्मिती झालेली आहे. मोठ्या प्रमाणात वेदरिंग आणि इरोजन झाल्यामुळं ब्लॅक कॉटन सॉईल तयार झाली. आणि या ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम म्हणजे पायरॉक्झिन ग्रुपमधला ॲगॉईट नावाचा मिनरल असतो. आणि त्या ॲगॉईटची वेदरिंग झाल्यानंतर मॅग्नेशियम मिनरल यामध्ये तयार होत असतात किंवा त्याच्यामध्ये डिपॉझिट होत असतात. त्याचबरोबर कॅल्शियमसुद्धा आहे, कारण प्लॅजिओक्लेस फेल्सपार नावाचा जो मिनरल आहे तो बेसाल्टमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो. आणि वेदरिंग झाल्यानंतर ते कॅल्शियम त्याच्यामध्ये उपलब्ध राहतं मातीमध्ये. त्याचबरोबर सिलिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात, सिलिका नावाचं जो मिनरल आहे ते सुद्धा 40 ते 44% सिलिका बेसॉल्टमध्ये असतात. त्या सिलिकासुद्धा ह्या मातीमध्ये सापडतात. त्यामुळे सिलिका, ॲल्युमिनियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्य ह्या सॉईलमध्ये नॅचरली असतात. आणि त्यामुळंच या मातीची सुपीकता ही जास्त असते. आणि एकमेव आवर्षण प्रवण प्रदेश असून देखील हा आमचा माजलगाव तालुका आहे, गेवराई तालुका आहे बीड जिल्ह्यातील. हा आवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून गणला जातो. म्हणजे रेन शॅडो झोनमध्ये हा आमचा एरिया येतो. आणि रेन शॅडो झोनमध्ये एरिया असून देखील बघू शकता आपण, सोयाबीनची पेरणी आमची 5 जुलैला झालेली आहे. फक्त 28 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगली वाढ ह्या सोयाबीनची तुम्हाला बघायला दिसून येत आहे. बघू शकता आपण, हे सोयाबीनचं पीक आहे फक्त 28 दिवसाचं. याचं कारण काय आहे की याच्यामध्ये असणारे मिनरल्स, खनिजे लागतात पिकासाठी, ते बेसॉल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याची उपलब्धता त्याला मिळत असते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं जे रिझन आहे, कारण आहे, बेसॉल्ट म्हणजे अग्निजन्य खडक आहे. बेसॉल्टचं ज्यावेळेस ह्या सॉईलमध्ये रूपांतर झालं, ब्लॅक कॉटन सॉईल तयार झाली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. ह्या सॉईलचं आणखीन एक हे आहे कॅरेक्टरिस्टिक्स, याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे सॉईल मॉइश्चर धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती ब्लॅक कॉटन सॉईलची बाकीच्या सॉईलपेक्षा, ॲल्युअल सॉईलपेक्षा किंवा बाकीच्या ज्या सॉईल्स आहेत, सँडस्टोनपासून बनलेल्या वगैरे सॉईल्स आहेत, त्या सॉईलपेक्षा निश्चितच जास्त असते. त्यामुळे अतिशय आवर्षण परिस्थितीमध्ये देखील मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, यातील पिकं जे असतात खरीप हंगामातील, कापूस असेल, सोयाबीन असेल, कुठलेही पिकं असतील, ते कमी पावसातसुद्धा तगले जातात. कारण त्याचं काय आहे
की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी थोडा जरी पाऊस पडला तर त्याची वॉटर होल्डिंग करण्याची कॅपॅसिटी जास्त असते. सॉईल मॉइश्चर प्रमाण जास्त, सॉईल मॉइश्चर टिकून ठेवण्याची क्षमता ही फक्त बेसॉल्टमध्ये बाकीच्या रॉकपेक्षा बेसॉल्टपासून जे वेदरिंग आणि इरोजन होऊन तयार झालेली जी ब्लॅक कॉटन सॉईल आहे त्या ब्लॅक कॉटन सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी निश्चितच बाकीच्या मातीपेक्षा जास्त असते, सॉईलपेक्षा जास्त असते. त्यामुळे आमच्या इकडचे जे पीक आहेत, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कारण सह्याद्रीच्या रांगा ओलांडल्यानंतर जो एरिया चालू होतो डेक्कन ट्रॅपचा, मोठ्या प्रमाणात रेन शॅडो झोन आहे. सातारापासूनच चालू होतो. सातारा जिल्ह्यातील 5-6 तालुके असतील, सांगली जिल्ह्यातील असतील, नगर जिल्ह्यातील असतील, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील असतील, सोलापूर जिल्ह्यातील आणि संपूर्ण मराठवाडा असेल, तर ही ब्लॅक कॉटन सॉईल आहे. आणि ब्लॅक कॉटन सॉईलची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एकमेव याचं कारण आहे की रेन शॅडो झोन असूनसुद्धा, रेनफेड एरिया असूनसुद्धा, म्हणजे कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा आमच्या इकडं मातीमध्ये पाणी ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर सॉईल मॉइश्चर करून ठेवण्याची देखील मोठ्या प्रमाणात क्षमता आहे. त्यामुळे ब्लॅक कॉटन सॉईल ही बेसॉल्टपासून तयार झालेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणात याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होत असतो. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील ब्लॅक कॉटन सॉईलचा अभ्यास इथून मागं झालेलाच आहे, परंतु यापुढे देखील ॲग्रोजिओलॉजी आणि ॲग्रिकल्चर या दोघांनी मिळून, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट आणि जिओलॉजिकल सायंटिस्ट यांनी एकत्र येऊन फ्युचरमध्ये आपल्या कशा पद्धतीचे क्रॉपिंग पॅटर्न ठेवता येतील, कशा पद्धतीनं काम करता येईल यावर चर्चा करण्यासाठी, काय आपल्याला यातून काय मिळतं आहे का, त्याच्या आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याची माहिती आपल्याला व्हावी, यासाठी हे आम्ही तुम्हाला